नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंचा समावेश करण्यासाठी नियमात बदल होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत नियमात बदल केला जाणार आहे. याआधी मुख्यमंत्री, वित्त, गृह, महसूल, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांचा या समितीत समावेश होता. तर सध्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कसं आहे ते आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, IIT मुंबई रवी सिन्हा, IIT मुंबई दीपंकर चौधरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक. मला वाटतं ती आपत्ती म्हणून त्यांना बाजूला ठेवली. किती अपमान करायचा. आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते, एकनाथ शिंदेंचं नाव बाजूला काढलं जातं, समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं. ते माजी मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया, मला त्यांच्याबद्दल काही हे नाही, ठीक आहे. पण एका माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माजी उपमुख्यमंत्र्याला असं वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत आहे की त्यांनी घेतलं.